असं नाही. ब्लॉग सुरुवातीपासून बघा. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मी घरीच स्वतः नागोबा बनवायचं ठरवलं. गेल्या वर्षी अगदी 15 दिवसांचा वेळ घेऊन नागोबाची मूर्ती बनवली होती. यंदा अगदी 4-5 दिवसांवर नागपंचमी आलेली असताना मी शाडूची माती आणायला गेले. त्यानंतर ती एक दिवस मळायला घेतली आणि दुसऱ्या दिवशी मी नागोबाची अशी कच्ची मूर्ती बनवून घेतली. जेव्हा मूर्ती बनवून झाली तेव्हा बारीक चपटी काठी किंवा बांबूची चकती घेऊन ती गुळगुळीत केली. मूर्ती हाती बनवल्यामुळे काही काही ठिकाणी माती जास्त लागलेली असते, काही ठिकाणी खड्डे असतात. मग त्या चकतीने माती भरून ते प्लेन केले जातात. नंतर या मूर्तीला उन्हात थोडी सुकवायला ठेवली. कोकणात नागपंचमीला गोडाधोडाचा पदार्थ म्हणून पातोळ्या केल्या जातात. ह्या पातोळ्या हळदीच्या पानात केल्या जातात. तर त्यासाठीच मी आता हळदीची पानं काढायला आले. तर चला. नंतर नागोबाच्या मूर्तीला या फांदीच्या काडीने असे ठिपके काढायला घेतले. पूर्ण मूर्ती बनवून झाल्यावर मग त्याला रंग काढायला घेतला. आधी पांढऱ्या रंगाचा एक हात मारून घेतला आणि मग पिवळा आणि तपकिरी म्हणजे मातकट रंग मिक्स करून मूर्तीला काढून घेतला. पूर्ण मूर्ती रंगवून झाल्यावर मूर्तीला शेडिंग करून घेतली. नागोबाच्या छातीपोटाकडचा भाग आडव्या पट्ट्यांनी रेखाटून घेतला. शेपटीला थोडं शेडिंग करून घेतलं. नागोबा बसलाय ती जागा पण हिरव्या रंगाने रंगवून घेतली आणि अशा प्रकारे आपली नागोबाची मूर्ती रंगवून तयार झाली. मी हाती बनवलेली ही नागोबाची मूर्ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नाही, व्हिडिओ संपला नाही अजून. ब्लॉगची खरी मज्जा तर शेवटी आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोकणात नागोबाला अळूच्या पानावर ठेवून पूजलं जातं म्हणून हे पान देखील काढून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी मी सगळी तयारी करून घेतली आणि बाबांनी पूजा करून घेतली. श्रावण महिन्यात ऊन पावसाची जाम गंमत जम्मत चालू असते आणि श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. आणि अशा प्रकारे आमच्या घरात नागोबाची सुंदर पूजा पार पडली. आणि आता येईल तो पदार्थ ज्याची मी वर्षभर आतुरतेने वाट बघत असते. नागपंचमीच्या दिवशी पातोळा खायला मिळणं म्हणजे स्वर्गसुखच. हळदीच्या पानातल्या पातोळ्या बऱ्याच जणांनी खाल्ल्या असतील.
ही हळदीची पानं काही खजिन्यापेक्षा कमी नाहीयेत. हळदीच्या पानात तांदळाच्या पिठाची उकड पसरवून त्यात गूळ खोबरं वेलचीपूडचं सारण भरून जो स्वर्गीय पदार्थ तयार होतो ना, तो म्हणजे पातोळी. या वाफाळत्या पातोळ्या जेव्हा तयार होतात तेव्हा त्यांच्या सुवासाने पूर्ण घर दरवळून निघतं. हा नैवेद्य घरच्या देवाला दाखवून, नागोबाला गुळ ल्हायाचा नैवेद्य दाखवून मी पातोळ्यांवर मस्त तुपाची धार टाकून ताव मारला. आणि हीच ती गंमत होती. आमच्या गौरांगने अगदी ढोल वाजवून दोन्ही घरातल्या नागोबांचं संध्याकाळी विसर्जन केलं. काही जण अळूच्या पानात नागोबांचं विसर्जन करतात, काही जण हळदीच्या पानात विसर्जन करतात. आणि अशा प्रकारे आम्ही आमची नागपंचमी 1 दिवसाची का होईना अगदी उत्साहात साजरी केली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.